चला सामन्याला होते सुरुवात. वाशीगाव संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये, ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. चेतन शिंदे आणि योगेश भगत उर्फ गॅरो ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक उलवा नोडेईंकडून आपण पाहतोय. सुयश कोहली मोहा कोलीवाडा संघाचा सर्कप्रबंधित हे षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. वाशीगाव आणि मोहा पंचांचा इशारा येईल, नक्कीच ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला होतोय मात्र सुरुवात. पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आपण पाहतोय फलंदाज चेतन शिंदे होतील तयार. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय सुयश कोहली. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला, चांगला तडाखा पाहायला मिळाला. मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय दणदण करीत, एका टप्प्याने सीमा रेषा ओलांडतोय, चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला बॉल चढवलाय चेतन शिंदेनं, तर गोलंदाज सुयश कोहली याच्यावरती चांगला फटका, एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. नक्कीच सर्कप्रबंधित षटकाचा मात्र पहिल्या चेंडूवरती पुरेपूर वापर. फिल्डिंग डिस्ट्रिक्शनचा हे षटक आपण पाहतोय आणि या पहिल्याच चेंडूवरती मात्र चांगला फटका. चौकारानं वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येला सुरुवात केली. इरादे मात्र स्पष्ट करत असताना वाशीगाव संघ मात्र पोहोचलाय. तर पहिलं षटक मार्गस्थ असताना 4. गोलंदाज सुयश. चेतनसाठी परत एकदा इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळतोय. नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतील. सीमारेषेक लगत चेंडू अडवला जाईल, उचलेल फेकेल तर मात्र नक्कीच 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावांना संघ पुढे सरकतोय. टोटल आपण धावसंख्या पाहतोय 6. पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय सुयश कोहली मोहा कोलीवाडा संघाचा हा गोलंदाज. नक्कीच नवी मुंबई परिसरात खेळणारा हा संघ आपण पाहतोय. ध्रुवी 11 वाशीगाव, तर एकीकडे उल्वे नोड परिसरातील संघ मोहा कोलीवाडा. गोलंदाज सुयश. चेतनसाठी परत नक्कीच बॅटची कडा घेतली होती. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगली विकेट गिव्हिंग पाहायला मिळते. कोणतीही धाव मात्र या चेंडूवरती येत नाही. नक्कीच चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवरती चौका, तदनंतर दुहेरी धाव, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, डॉट चेंडू पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे सुयश कोहली याची. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 6. पहिलं षटक हाताळत असताना सुयश. हा चेंडू नक्कीच परत एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षक काय थोडे फॉर्मलिंग झालेत. लगेचच दुहेरीचा प्रयत्न. नक्कीच थोडी मिसअंडरस्टँडिंग होती 2 फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु एका धावेवरती थांबवलं जात आहे आणि एका धाव्याच्या सहाय्यानं वाशीगाव 11 संघ नक्कीच पोहोचतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना 7 या धावसंख्येवरती स्ट्राईक एंडवरती येतील. प्रथमच नक्कीच आपण पाहतोय योगेश भगत, वाशीगाव संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू, महत्त्वाचा बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं ज्याला, तो योगेश भगत गॅरो मात्र स्ट्राईक एंडवरती येत असताना नक्कीच या मैदानामध्ये कित्येकदा वाशीगाव संघाला खेळण्यासाठी आलेला चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला या मैदानावरती. हा चेंडू स्लोवरून पाहायला मिळाला. बॅकफुटवर येऊन नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू केलाय, डॉट चेंडू आलाय. थांबवलं गेले फलंदाजानं खऱ्या अर्थानं या सुयश कोहली या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. पहिलं षटक जो कर्णधारानं विश्वास आपल्या खांद्यावरती दिलाय तो साकारत असताना मात्र सुयश कोहली मात्र या पुढच्या चेंडूवरती नक्कीच चेंडूनं उंची जास्त काढली आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि इथून मात्र एक उत्कृष्ट दर्जाचा झेल पूर्ण गेलाय. तो अनिकेत कोहली स्वतः कर्णधार होते या संघाचे आणि नक्कीच चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. पहिली विकेट, महत्त्वाची विकेट मात्र डाऊन होते ती वाशीगाव संघाची आणि इथून मात्र मोठा आदरा असेल हा वाशीगाव संघाला योगेश भगतच्या स्वरूपामध्ये. नक्कीच गॅरोचं सस्त्यावरती बाद होणं इथून मात्र नक्कीच लाभदायक असेल ते मोहा कोलीवाडा संघासाठी. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अजय. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय मोहा कोलीवाडा संघाचा अनिकेत.
धावसंख्या धावफलकावरती आहे. एका षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय 7 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये एक महत्त्वाची विकेट मात्र मिळवण्यात यश आलं. ते सुयश कोहली या गोलंदाजाला शेवटच्या चेंडूवरती नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली. तितक्यात चांगला झेल आपण अनिकेतच्या माध्यमातून पाहिला. दुसरं षटक होतंय सुरुवात. अनिकेत कोहली ऑन द मार्क. पहिला चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावरील गोलंदाजी आपण पाहतोय. नियंत्रित टप्प्यावरील गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळाला. तो अनिकेतच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आलाय. इथून नक्कीच संघनायक स्वतः गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. अनिकेतचा पुढचा चेंडू परत इथून मात्र पंच पडताळणी करतील. वाईडनं मात्र दंडित केलं जाईल गोलंदाज अनिकेत कोहलीला. एक आव्हान तर धावसंख्येनं धावफलकावर ॲड होईल, ती सिंगल रन. आणि टोटल आपण पाहतोय 8 धावसंख्या धावफलकावरती. मात्र नक्कीच परत एकदा चांगला फटका पाहायला मिळाला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक मात्र कोणताही नाही आहे तिथं. पंचांचा इशारा हा चौकार. चांगला फटका पाहायला मिळतो. तो फलंदाज चेतन शिंदे त्याच्या बॅटमधून दुसरा चौकार आलाय. चांगली फलंदाजी राहिल्यानंतर नक्कीच योगेश भगतच्या बाद होण्यानंतर मात्र आपल्या संघाला सावरण्याचं काम कुठल्या फलंदाजाने केले तर आतापर्यंत चेतन शिंदे या फलंदाजाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12 धावसंख्या धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच मोहा कोलीवाडा संघ गोलंदाजी करतोय. हा गोलंदाज अनिकेत कोहली याला आपण पाहतोय. नक्कीच पहिला चेंडूचा आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू, तदनंतर वाईट, तदनंतर चौकार आला. तदनंतर मात्र अनिकेत कोहलीचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या याच्या स्थितीमध्ये 12 आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या ध्रुवी 11 वाशीगाव संघाची. हा चेंडू नक्कीच परत एकदा स्लोवरवरून पाहायला मिळाला. बॅट चेंडूचा संपर्क झाला, पूर्णपणे बीट केले, जखडून ठेवलं या गोलंदाजांनी फलंदाजांना. कोणतेही मोठे फटके खेळण्याची मुभा मात्र देत नाही. एक चौकार वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक आव्हांतर चेंडू आला, तदनंतर मात्र बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. अचूक टप्पा मात्र पाहायला मिळतोय तो अनिकेतच्या माध्यमातून. परत एकदा नक्कीच स्वतः फॉलो थ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु झेलपर्यंत गोलंदाज पोहोचू शकला नाही आहे. आणि इथून मात्र 1 धाव अर्जित केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय एका धावेच्या सहाय्यानं 13 धावसंख्या धावपटलावरती येत असताना आपण पाहतोय ते ध्रुवी 11 वाशीगाव संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आपण पाहतोय अनिकेत कोहली या कोट्यातील एक शेवटचा चेंडू बाकी असेल. इथून मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटवरती चेंडू आला नाही आहे. थोडीशी खेळाडूला इजा होताना आपण पाहतोय. पाणी पोचवायचं आहे. तर चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपण पाहतोय 2 षटकाचा वाजवी खेळ संपला. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकडावरती लागली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या ध्रुवी 11 वाशीगाव संघाची. मोहा कोलीवाडाची मात्र एकदम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून साकारले गेलेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर सुयश कोहली यांना 7 धावसंख्या दिल्या. तदनंतर मात्र आलेला अनिकेत कोहली 6 धावसंख्या देत कोणतीही विकेट मात्र अनिकेत कोहलीला मिळाली नाही. परंतु गोलंदाजी चांगली राहिली. फक्त 6 धावसंख्या खर्ची केल्या होत्या. तदनंतर मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहिले तर तब्बल 4 चेंडू निर्धाव फेकले होते अनिकेत कोहलीनं. गोलंदाजीवरती येतोय रणजित कोहली 40+ मास्टर्स. परंतु याही वयामध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्या संघाला तारणहार करणारी गोलंदाजी आपण रणजित कोहलींच्या माध्यमातून कित्येक मैदानावरती पाहिल्या. गोलंदाज रणजित कोहली ऑन द मार्क आपण पाहतोय. फलंदाज चेतन शिंदे. इथून मात्र मागचा दरवाजा खुला असताना मात्र केलेली ही चोरी आणि टिपलेली ही विकेट
नक्कीच बुंद्यात फेकलेला चेंडू उद्ध्वस्त करून देते त्रिफल आणि इथून मात्र फलंदाज चेतन शिंदे स्वतःवरती नाराज असेल. हा चेंडू सोडायचा होता की मारायचा होता हे मात्र गेस करत असतानाच दांडी उडवली गेली ती रणजित कोहलीच्या माध्यमातून. नक्कीच चर्चा करत होतो आपण अनुभवावरती रणजित कोहली यांच्या आणि त्याच अनुभवाचा मात्र पुरेपूर वापर आणि नक्कीच चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. जसे सफल झाले तसं ओळखलं आणि त्याच रीतीने चेंडू फेकला तो अगदी बुंद्यात. कोणतीही मुभा मात्र फलंदाजाला दिली नाही आणि धडक मात्र विकेट मिळवली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्याच चेंडूवरती. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 13 धावसंख्या असताना दुसरी विकेट आली आहे. पहिली विकेट आली होती ती सुयश कोहली याच्या गोलंदाजीमध्ये शेवटच्या चेंडूवरती, तर मात्र तिसरं षटक फेकत असताना पहिल्याच चेंडूवरती विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय हितेश वाशीगाव संघ. इथून मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांच्या अशा अपेक्षा असतील पाठीराख्यांना. इथून मात्र चांगली सुरुवात स्टार्टअप देणं, एखाद्या चांगली पार्टनरशिप बनणं खूप गरजेचं असेल. इथून मात्र मनसुबे आखावे लागतील मोठ्या फटक्यांचे आणि चांगली खेळी मात्र करावी लागेल जर आपल्याला फाईट करायचं असेल मोहा कोलीवाडा या संघासमोर. मोहा कोलीवाडा संघामध्ये चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. नक्कीच 50+ स्कोर असणं खूप गरजेचं असेल या मैदानावरती. रणजित यांचा हा चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा आलाय, वाईटचा इशारा. एक आव्हान धावसंख्येनं धावफलकावरती ऍड केली जाईल. 1 रन. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 14 धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडूवरती मात्र नक्कीच फ्रंट फुटवरून खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेलगत नक्कीच सीमारेषेबाहेर झेल पकडलाय आणि हा मात्र षटकार येतोय. षटकार नक्कीच खेळाडू सांगतायत आणि प्रेक्षकीय पोहोचवतात आमच्यापर्यंत. षटकार आलाय, एक चांगला फटका पाहायला मिळालाय. इथून मात्र नक्कीच वाशीगाव संघाला 6 धावसंख्यामध्ये. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 20. हितेश पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना मात्र तडाखा पाहायला मिळालाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 20. या षटकारानं मात्र धावसंख्येला आकार येत असताना परत एकदा नक्कीच हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये आता मात्र क्षेत्ररक्षक तोच तैनात आहे आणि इथून मात्र झेल टिपला जातोय. हितेश मात्र एक षटकार मारून आल्या पावली हजेरी लावून मात्र माघारी जात असताना आपण पाहतोय हितेश आला. चांगली कामगिरी गोलंदाजांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय मोहा कोलीवाडा या संघाच्या या गोलंदाजांच्या माध्यमातून 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, 2 विकेट मिळवलेत. रणजित कोहली 40+ संघामध्ये खेळत असताना आपण पाहतोय यांना आणि आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. 40+ मास्टर्स कशा रीतीनं आपल्या संघाला सावरतात का, अनुभवी कोणताही एक खेळाडू असणं संघामध्ये खूप गरजेचं असतं हे मात्र उदाहरण दाखवत असताना रणजित कोहली पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर वाईट, तदनंतर मात्र षटकार आल्यानंतर लगेचच परतावलं ते हितेशला पुढच्या चेंडूवरती. याला म्हणतात नक्कीच चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रणजितच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय नितीन सुतार. डावखोऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. इथून मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील, उचलतील, फेकतील, तद्वर मात्र मिळालेली ही एक सिंगल. टोटल धावसंख्या आपण पाहतो या सिंगलच्या सहाय्यानं 21 धावसंख्या धावफलकावरती. ध्रुवी 11 वाशीगाव संघाची 21 धावसंख्या धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. तिसरं षटक आपण पाहतोय मोहा कोलीवाडा संघाकडून. रणजित हा गोलंदाज फेकतोय. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तितक्या चांगली नक्कीच पार्टनरशिप बनवावी लागेल या फलंदाजांना. तुम्ही मात्र नक्कीच वाईटचा इशारा आलाय. रिव्हर्सचा अवलंब केला होता परंतु नक्कीच खूपच बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा आला. एक सिंगल परत एकदा ऍड केली जाईल वाईटच्या सहाय्यानं. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 22. वाईट +1 नक्कीच बोनसच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत. धावा येत नव्हत्या परंतु धाव्या दिल्या जातात. नक्कीच ही गोलंदाजी अपेक्षित नसेल मोहा कोलीवाड्याच्या पाठीराख्यांना आणि खेळाडूंनाही. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या कुठेतरी थांबली होती परंतु वाईटच्या साह्यानं, एक्स्ट्राच्या साह्यानं पाहिलं तरी या षटकामध्ये टोटल 4 धावसंख्या आल्यात त्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय रणजित.
परत एकदा फुल टॉस होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे तोवर मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि या 2 धावा मिळवल्या जातील. या 2 धावाच्या सहाय्याने नक्कीच संघ 2 न पुढे सरकेल. टोटल धावसंख्या मात्र टोटल आपण पाहतोय 26. इथून मात्र नक्कीच फलंदाजांनी ओळखलंय कोणतेही मोठे फटके न घेता मात्र सिंगल डबल वरती नक्कीच लक्ष केंद्रित केलं जात आहे. भार दिला जातोय सिंगल डबल वरती, परंतु हा वेगवान चेंडू नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, निर्धाव चेंडू आलाय आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीअखेर 26. तीन षटकाच्या समाप्ती अखेर टोटल धावसंख्या आपण पाहतोय ती ध्रुवी 11 वाशीगाव संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 26 आतापर्यंत लगावल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्या सेट केली जाईल, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल हे मात्र पाहणं आहे. आपण पाहतोय 2 संघ आमने सामने आलेत. 2 नक्कीच बलाढ्य संघ, अतिशय चांगलं लढत पाहायला मिळते या मैदानावरती. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित या स्पर्धेमध्ये सुयश कोहली हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. पहिल्याच चेंडूवरती मात्र एक सिंगल खर्च केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 27 ऑन स्कोअर कार्ड. सुयश कोहली दुसरं स्पेल हाताळण्यासाठी आलाय. सांघिक चौथं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर सुयशनं 7 धावा देत एक गडी बाद केला होता. तदनंतर मात्र चौथं षटक घेऊन आलाय. थोडी पावल्यामध्ये मिस्टेक आपण पाहतोय गोलंदाजाच्या सुयश कोहली. हा चेंडू नक्कीच परत एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच होता, हलक्या हाताने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेला. अक्षरशः डोल्याच्या समोरून मात्र धावा चोरल्या जातात. इथून मात्र थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, थोडीशी दमछाक मात्र पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणाची आणि लगेचच मात्र 2 धावा मिळाल्या. टोटल धावसंख्या आपण पाहतो या 2 धावाच्या सहाय्यानं 29 धावसंख्या धावफलकावरती. परत एकदा नक्कीच कार्पेट ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव बोलून पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे आणि दुहेरीचा प्रयत्न मात्र केला गेलाय. तद्वर नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण फलंदाज पाहतोय हितेश, नितीन सुतार आणि अजय. या 2 फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 31 धावसंख्या धावफलकावरती. सिंगल डबल वरती मात्र लक्ष केंद्रित केलं जात आहे. चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. परत एकदा कार्पेट ड्राईव्ह. नक्कीच थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल झाले, त्याचा फायदा मात्र उचलला गेलाय. लगेचच दुहेरीचा प्रयत्न. या षटकामध्ये 3 डबल आलेत सलगच्या 3 चेंडूंवरती आपण पाहतोय. षटकार चौकार येत नसताना मात्र चांगली धावसंख्या उभारण्याचं काम सिंगल डबलच्या सहाय्यानं पाहायला मिळते. ते या फलंदाजाच्या माध्यमातून ओळखलं गेलं. कोणतेही मोठे फटके खेळण्याची मुभा मात्र गोलंदाज देत नाही. तदनंतर मात्र सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं गेलं आणि चांगली धावसंख्या उभारण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. सुयशचा हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खूप आशेनं मात्र पंचांकडे पाहिलं गेलं परंतु पंचांनी नक्कीच एक अतिशय योग्य निर्णय पाहायला मिळाला. डॉट चेंडू आलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. सुयश कोहली हे षटक हाताळतोय आपण पाहतोय. मोहक कोलीवाडा संघाचा हा गोलंदाज. आणि निजाव चेंडू. षटक समाप्त होते. 4 षटकाच्या समाप्ती केला. आपण धावसंख्या पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या
ध्रुवी 11 वाशिगाव संघ पोहोचलाय तो 33 या धावसंख्येवरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कोणता गोलंदाज हे 6 चेंडू फेकेल, कोणताही फलंदाज या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारल्या केल्या जातील, कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल पूर्वार्धामध्ये ते पाहायचं आहे. मोहा कोलीवाडा संघ प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तदनंतर मात्र फलंदाजी ज्यांच्या वाटेला आले तो संघ आपण पाहतोय. ध्रुवी 11 वाशिगाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत उभारल्यात त्या 33 धावसंख्या. टोटल आपण पाहतोय 33. 5वं षटक, स्लॉगवरचं षटक जोगेंद्र कोहली याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. जोगेंद्र कोहली याच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक आपण पाहतोय. हा चेंडू नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षक आहे, टिपला जाईल जेल. इथून मात्र नक्कीच संपेल हितेश अजय या फलंदाजाचा खेळ. चौथी विकेट मात्र डाऊन होत असताना वाशिगाव संघाची नक्कीच धावसंख्येला मात्र आकार देण्याच्या नादामध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्याच्या मोहामध्ये मात्र ही विकेट पाहिलीच आपण. चांगला झेल पाहायला मिळाला. हितेश बाद झाल्यानंतर मात्र मैदानामध्ये रितेश येत आहेत. वाशिगाव संघाचा पुढील फलंदाज आपण पाहतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. जोगेंद्र कोहली याच्या पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेट आली आहे. पहिल्याच चेंडूवरती यश मिळालंय ते जोगेंद्र कोहलीला. ही मात्र गोलंदाजीतील हे सातत्य मात्र टिकवून ठेवलं जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून ते मात्र पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज जोगेंद्र कोहली ऑन द मार्क आपण पाहतोय. रितेशसाठी पुढचा चेंडू नक्कीच अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत, उचलतील फेकतील, तद्वर मात्र मिळेल ही दुहेरी धावसंख्येनं मात्र संघ पुढे सरकेल. धावफलक हलता ठेवला जातोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 35 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक, नक्कीच फलंदाजाचे मनसुबे असतील मोठे फटके खेचण्याचे, जास्तीत जास्त धावसंख्या कशी या चेंडूंवरती येईल याकडे मात्र लक्ष केंद्रित केलं जाईल. आणि नक्कीच गुणलेखक सांगतात या पूर्वार्धामध्ये तब्बल 6 वेळा दुहेरी धावसंख्या धावून काढल्यात. डॉट चेंडू आलाय. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असेल. इथून मात्र नक्कीच मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल ध्रुवी 11 वाशिगाव संघासाठी. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या आली तर चांगला फायटिंग टोटल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती नक्कीच इन्साउडचा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आहेत. 2 धावा मात्र मिळाल्यात. त्या 2 धावाने नक्कीच संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 37 ऑन स्कोर कार्ड. 37 धावसंख्या धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या ध्रुवी 11 वाशिगाव संघाच्या. जोगेंद्र कोहलीचा पुढचा चेंडू, या चेंडूवरती मात्र नक्कीच तडाखा पाहायला मिळालाय तो फलंदाज रितेशचा. आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच हा येईल तडाखा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 6 पुढे सरसावेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 43. या इनिंग मधील हा दुसरा षटकार असेल. आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये सेकंड लास्टच्या बॉलवर हा षटकार आलाय. म्हणजे देर आहे दुरुस्त आहे. हा षटकार नक्कीच मनोबल वाढवून जाईल ते वाशिगाव संघाचा. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. रितेशसाठी पुढचा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा फेकला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला गेला. दुहेरीचा प्रयत्न परत एकदा नक्कीच सफल राहिलाय. नक्कीच तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल का. दोन्ही क्षेत्ररक्षक एकाच एंडला. इथून मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज रितेश बाद होतील. टोटल आपण पाहतोय या दुहेरीच्या सहाय्यानं 45 धावसंख्या पूर्ण केल्या त्या ध्रुवी 11 वाशिगाव संघानं. तर उत्तरार्धामध्ये बनवायच्यात त्या मोहा कोलीवाडा संघाला 46 धावसंख्या. तर जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल नक्कीच आपण आवाज ऐकणार आहात. जासईचे आमचे नक्कीच ज्येष्ठ समालोचक आणि नक्कीच मराठीमध्ये ज्यांचं प्रभुत्व आहे नक्कीच आत्मारामजी म्हात्रे सर यांच्याकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद.
हॅलो. नेक्स्ट मॅच असेल ओवले आणि पाटणोली या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी आपलं स्वागत आहे. आपण बघत आहात जय हनुमान क्रिकेट क्लब कारकोपर आयोजित 4 दिवसांची ही टेनिस क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा, जबरदस्त अशी स्पर्धा आणि जबरदस्त असा खेळ प्रत्येक सामन्यामध्ये आपण बघत आहात. आणि यावेळीसुद्धा प्रथम फलंदाजी वाटायला आल्यानंतर वाशीगाव संघानं निर्धारित 5 षटकामध्ये धावा जमवल्या. त्या 45 आणि 46 धावांचं उद्दिष्ट ठेवले डोळ्यासमोर मोहा कोलीवाडा या संघापुढं. ते कशा प्रकारे पार करणार, पूर्णत्वास नेणार की त्या अगोदरच त्यांचं उद्दिष्ट असफल करणार वाशीगाव, ध्रुवी 11 वाशीगाव हे सुद्धा आपण बघणार आहोत. चांगली स्पर्धा, चांगलं मैदान, सुसज्ज असं मैदान आणि या मैदानावर खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि ज्या प्रकारे खेळपट्टी बनवलेली आहे ती अप्रतिम अशी खेळपट्टी आहे. गोलंदाजांना साथ देणार आहे. फलंदाजीसुद्धा चांगल्या प्रकारे जर आपण नियंत्रित फलंदाजी केली, तुमच्याकडे संयम असेल आणि आक्रमकता हे 2 गुण तुमच्याकडे असतील तर सक्सेसफुल होऊ शकतात. त्यासाठी मैदानावर जास्तीत जास्त खेळपट्टी टिकून राहणं फलंदाजांना गरजेचं आहे. आणि जो फलंदाज टिकला आहे त्यांनी धावा बनवल्या त्या मैदानावर. असं नाही की 1-2 चेंडू आलाय, 2 षटकार मारलेत असं घडताना कमी दिसलं आहे मैदानावर. तशा प्रकारची खेळपट्टी बनवली आहे. पण इथं बघूया वाशीगाव, ध्रुवी 11 वाशीगाव या संघानं जमवल्या 45 धावा. मोहा कोलीवाडा या संघाला ते पार करता येईल का? दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा कॉल दिला जातो आहे. ओवले आणि पाटणोली संघाला, दोन्ही संघाच्या संघांना काय विनंती आहे की आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये या, नाणेफेकी करून घ्या. पुढचा सामना आपल्यामध्ये होईल. एक सुंदर अशी देखणी अशी स्पर्धा आपण बघत आहोत. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. कालच्या दिवसामध्ये एक संघ गावदेवी जुहगाव हा संघ सुपर 4मध्ये पोहोचलेला आहे. आज दुसऱ्या संघाचा शोध घेतला जाईल, उद्या तिसरा, आणि चौथ्या दिवशी जे संघ असतील ते 40+ संघ आहेत आणि त्यामधून एक संघ. अशा प्रकारे जबरदस्त अशी स्पर्धा, आयोजन, नियोजन, सुंदर व्यवस्थापन. आणि जेव्हा सुंदर व्यवस्थापन तुमचं असतं तेव्हा स्पर्धा एक चांगल्या उंचीवर जात असते. आणि त्याच दिशेने सध्या ही आमची स्पर्धा त्या दिशेने जाताना दिसत आहेत. 46 धावांचा पाठलाग करायचा आणि 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मोहा कोलीवाडा या संघाची आलेली आहे. या सामन्यामध्ये पंचांची भूमिका प्रवीण पवार पनवेल आणि पप्पू सरवळे या दोघांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. आतापर्यंत ज्याप्रमाणे पंचांची भूमिका अप्रतिम अशी भूमिका बघायला मिळाली. अप्रतिम असं अचूक निर्णय प्रत्येक वेळी त्याने दिला आहे. सलामीची जोडी आलेली आहे. सागर कोळी आणि अनिकेत कोळी अशी 2 कोळी बांधव आता मैदानामध्ये उतरला आहे. 46 धावांचा त्याला पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू 46 धावा. प्रथमदर्शनी बघता तर धावसंख्या सोपी वाटते, पण हे मैदान ज्याप्रमाणे गोलंदाजांना साथ देतो ना, आणि ज्याप्रमाणे आत्तापर्यंत गोलंदाजांनी कामगिरी केली त्यावेळी एक चांगला मॅच आपल्या या 46 धावामध्ये सुद्धा बघायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. सलामीचं सकटक फेकण्यासाठी योगेश भगतला आमंत्रित केलं जातं आहे. उंचपुरा गोलंदाज आहे. गेम ऑनचा इशारा प्रवीण पवार यांच्याकडून आला आहे. या सामन्याचे पंच आहेत. एक अनुभवी गोलंदाज योगेश भगत यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. त्यामध्ये 46 धावांचं रक्षण करायचं. P1चं पहिलं षटक आहे. राईट अँड राऊंड द विकेट मारा करेल. पहिला चेंडू, चांगला चेंडू, फटका मारायचा प्रयत्न केला, फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथं आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा गडबडला, जेल घेण्यासमर्थ असमर्थ ठरला. जेल सुटला जातो आहे. पहिलं जीवनदान मिळतं आहे सागरला. 1 धाव. असं जेल पकडायला पाहिजे. नवोदित खेळाडू आहे, पण नवोदित असलं तरी काय, पण तुला संधी होती की या सामन्यामध्ये आपली बाजू, क्षेत्ररक्षक बाजू किती चांगली आहे आणि मला का त्या पॉईंटमध्ये उभं केलं आहे हे दाखवण्याची होती. साधा सोपा झेल सुटला जातो आहे. 1 धाव जोडली जातो आहे. 46 धावांचा पाठलाग करताना पहिली धाव झालेली आहे. कुठल्याही धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक धाव ही महत्त्वाची असते. ती महत्त्वाची धाव पहिला श्री गणेशा धावांचा केला आहे. चांगला चेंडू टाकला होता योगेश भगत यांचा. पुढचा चेंडू मोठं फिरवलं ते यावेळी सुद्धा चेंडूवर, पण ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. प्रवीण पवार सर पनवेलवरून बिलॉंग करतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर गेला.
एक धाव आणखी जोडली जातोय, 2 धावा धावपलकावर लागल्या जातात. चांगलं क्रिकेट बघतोय आपण. मोहा कोलीवाडा या संघाला जिंकण्यासाठी 46 धावा 46 रन्स बनवायचे आहेत. त्यामधून सुरुवात झाली. पहिला चेंडू संपलाय, 2 धावा. चांगला फटका फासला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जातोय त्या चेंडूपर्यंत. अप्रतिम जजमेंट केलाय. सुंदर झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस का म्हणतात याचा प्रत्यक्ष बघायला मिळतोय. आणि पहिला फलंदाज होतोय झेलबाद. रितेश यांनी चांगलं जजमेंट घेतलं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, झेल पकडला. आणि अनिकेत कोहली यांना जो पहिला चेंडू खेळत होता या स्पर्धेतला सुद्धा तो मात्र झेलबाद झालाय. मोठा धक्का बसलाय. चांगली गोलंदाजी योगेश भगत यांची संघाला अर्ली ब्रेक थ्रू त्यांनी मिळवून दिला, जी संघाची आवश्यकता होती. कारण त्यांना माहिती आहे ध्रुवी 11 वाशिगाव यांना की त्यांनी 45 धावा धावपलकावर लागले. 46 धावांचंच आपल्याला रक्षण करायचं आहे. आणि 46 धावांचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला फलंदाज समोरच्या संघाचे बाद करावे लागतील. आणि त्यानुसार त्यांनी चेंडू फेकीला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर एक झेल उडाला होता, त्यानंतर वाईट चेंडू आला. आणि मात्र तिसऱ्या चेंडूवर ज्याप्रमाणे म्हणजे त्यांचा दुसरा चेंडू आणि सुंदर असं झेल पकडला. रितेश यांनी काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. जजमेंट अतिशय महत्त्वाचं होतं, कारण पाठीमागं जाऊन 2-4 पावलं जाऊन त्यांना हा झेल पकडायचा होता. पण सुंदर असं त्याला कॉन्सन्ट्रेट केलं आणि झेल पकडला. नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी फलंदाज ओमकार कोहली येतोय. ओमकार कोहली सरळ बॅटने चेंडू टोलवला. तिथे क्षेत्ररक्षक येतात. 2 क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू पडला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातोय. कॉलिंग महत्त्वाचे असते. जेव्हा क्षेत्ररक्षण करत असताना कॉलिंग महत्त्वाची. तू घेतोस की मी घेतोस अशा दुविधामध्ये चेंडू. पण जो छोटा क्षेत्ररक्षक होता काय चलाखी दाखवली त्यांनी. आपल्या बुद्धीचा वापर केला आणि त्याने चेंडू अडवलाय. 2 धावा धावपलका लागल्या जातात. 2 धावणे संघाचं धावपलका लागते ते 4. एक फलंदाज बाद झालाय. 4 धावा. चांगले क्रिकेट बघतोय, चांगले सामना. आणि इथं मात्र बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल. डावपेच आखले जातील. डावपेचांना 3.5 उत्तर एकमेकाच्या दिलं जाईल. आणि आपण म्हणतो नाही क्रिकेट आणि चेंडूफळीमधला जर खेळ असला तर त्याच्या पाठीमागं मन आणि मनगट सक्षम असतील ते लढत असतात. यावेळी मन होतं आणि बुद्धीचा सुद्धा वापर केला. योगेश भगतनं चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि त्यातून नंतर थोडासा बाहेर काढला. चेंडू निर्धाव जातं. फ्रंट फुटरने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, त्यामध्ये असफलता प्राप्त होते. चेंडू जाते निर्धाव. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगलं क्रिकेट आपण बघतोय. पहिलं P1चं षटक काय दर्जेदार गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकणार चेंडू. यावेळी दिशेपासून भरकटला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडे येते. एक धाव जोडली जातोय. संघ जाऊन पोहोचते तो 5च्या घरात. 1 बाद 5. सावध सुरुवात होते. फलंदाज बाद झाल्यानंतर सावधीचा त्यांनी बाळगण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. त्यांना माहिती आहे आणि या गोलंदाजाला खेळायचा असेल तर कुठली रणनीतीचा वापर करावायचा विचार करतात. अडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बॅटची कडा घेऊन जातो. विकेट किपरच्या ग्लोव्जमध्ये चेंडू स्थिरावला जात आहे. दुसरा फलंदाज होईल झेलबाद. काय गोलंदाजी चालली. अप्रतिम गोलंदाजी. कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य फलंदाजांना देत नाहीत. फलंदाजांना अडकवतंय, जागेवरून हलवू देत नाहीत. अशी जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये योगेश भगत यांची आपल्याला बघायला मिळाली. 5 धावा दिल्या. 2 फलंदाजांना बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. आपला अनुभव होताना अनुभवाचा पुरेपूर फायदा संघाला करून दिला. वाशीगाव संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्याने धावा जमवल्या 45. त्यांना माहिती आहे 5 षटकामध्ये 46 धावा. 9.33च्या सरासरीने वाटचाल करायची असेल समोरच्या संघाला तर आपल्या धावा रोखाव्या लागतील. पहिलं महत्त्वाचं काम विजयाचा पहिली वीट विजयाची यांनी रोखली असं म्हणलं तर वावगं ठरेल. कारण पहिलं षटक चाकलो आहे. फक्त 5 धावा दिल्या आणि 2 फलंदाज मात्र बाद केलेत. कारण कुठल्याही संघाचे पहिले प्रथमता येणारे जे फलंदाज असतात ना ते पॉवरफुल फलंदाजी करणारे असतात. संघातले अतिशय बिग हिटर फलंदाजमध्ये संबोधले जातात. असे 2 फलंदाजांना त्यांनी लवकर माघारी पाठवले. उल्केश कोहली येतात खेळण्यासाठी. उल्केश कोहली आता संयम आणि आक्रमण याचा वापर करावा लागेल. हे मैदान जे आहे हे जे आहे ना तुम्हाला संयमानं खेळणं असे भाग पाडणारं मैदान आहे. ही खेळपट्टी जी बनवली ना ती गोलंदाजांना साथ देणारी सुद्धा फलंदाजी आहे. आणि आत्तापर्यंत आपण बघितलं दुसऱ्या दिवसाचा खेळ चालू आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त गोलंदाजी सफल होतात. फलंदाज सफल होतात असे होत नाही असं नाही, पण गोलंदाज जास्त सफल होतात. बघितलं त्यांनी चेंडूला फक्त सलामी दिली. मानस आखून आला होता. काही झालं तरी चेंडू सलामी दिली. पुलटच चेंडू होता. सरळ बॅटने खेळून घेणार. लॉंग ऑफमध्ये गेला चेंडू. 1 धाव मिळाली जाते. चांगली गोलंदाजी. पहिली सुरुवात होते ना
अतिशय मस्त एक सुरुवात झाली. या षटकामध्ये 6 धावा दिल्या, 2 फलंदाजांना बाद केल्या. उरलेले षटकं बाकी असतील ती 4 आणि 4 षटकामध्ये 10च्या सरासरीनं 40 धावा आणखी बनवावे लागतील. नाणेफेकीसाठी या ओवला आणि पाटणोली संघ. ओवळे संघाचा कर्णधार आलेला आहे. पाटणोली संघाच्या कर्णधाराला पुन्हा एकदा विनंती केली जाते की लगेचच आपण नाणेफेकीसाठी या. पहिलं षटक, दुसऱ्या इनिंगमधलं पहिलं षटक संपलेलं आहे. आपण नाणेफेकीसाठी या. स्पर्धा अतिशय जबरदस्त आहे. प्रॉपर टायमिंगला स्पर्धा चालू झाली आणि प्रॉपर टायमिंगमध्ये ही स्पर्धा आम्हाला आज संपवायची आहे. 4 दिवशी स्पर्धा असल्या कारणानं प्रत्येक क्षणाचा विचार केला जात आहे आणि आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्येक क्षणाचा आणि कणाचा विचार करणं गरजेचं आहे. क्षणाचा वापर योग्य केला तर योग्य दिशेने जाणार आणि कणाकणानंचा जर आपण बचाव केलात तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल असतो. कणाकणानं संपत्ती असो की अन्न असो की धान्य असो ते तुम्ही वाचवायला शिका. हे अतिशय महत्त्वाचं असतं. नेक्स्ट बॉल दुसऱ्या षटकाकडे बोलूया. हितेश येते गोलंदाजीसाठी. पिटूचं दुसरं षटक. 2 क्षेत्ररक्षक मगाशी होते, आता तिसरा क्षेत्ररक्षक हा 38 सर्कलच्या बाहेर येईल. त्यामुळे चांगला सामना बघायला मिळेल. एकदम अपेक्षा या. कोलीवाडा संघसुद्धा चांगला आहे, त्यांच्याकडे मोठी क्षमता आहे आणि ती क्षमता त्यांना आता दाखवावी लागेल या मैदानावर. ध्रुवी 11 वाशीगाव संघ 45 धावा त्यांनी काढलेल्या जरी असल्या तरी त्या 46 धावांचा प्रत्युत्तर देताना आम्हाला सुद्धा चांगला खेळ करावा लागेल, या संघाला दाखवावं लागेल. चांगला फटका इनसाइड द आउट चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक नाही, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चांगला फटका, चांगला फटका, चांगला फटका सजवला होता. बघितलं होतं ज्या रेंजमध्ये चेंडू आला ना त्या रेंजमध्ये चेंडूला सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलं दशक धाव पलकावं लागलं जातं आहे. 10 धावा अशाच फटक्यांची गरज आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे कोलीवाडा मोहा कोलीवाडा या संघाला. येणारे 17 चेंडू बाकी असते. 17 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. हा चौकार बरंच काही सांगून जातं. येणारा एखादा निर्धाव चेंडू, मोठा फटका, दबाव प्रत्येक खेळाडू आणत असतो, वाढवत असतो. तो सध्या आपल्या मैदानावर बघायला मिळतं. नेक्स्ट बॉल मोठा फटका, स्ट्रेट टू बॉलर. क्षेत्ररक्षक तिथं तैनात केला होता, त्याचसाठी क्षेत्ररक्षक तैनात तसाच चेंडू टाकला होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो. मिड ऑफच्या फलंदाज होते. आणखी एक झेलबाद. चौकार आला होता उल्केशा बॅटमधून. नग्गत दुसऱ्या चेंडूवर सावधगिरीने मारण्याचा प्रयत्न केला. फलंदाज झेलबाद होत आहे. अडचण निर्माण होते. अडचण अडचण आणि अडचणीमध्ये टाकतोय कोलीवाडा या संघाला. कोलीवाडा या संघाला तो मात्र वाशीगाव संघ. आता चेंडू बाकी असतील ते 16 आणि 16 चेंडूमध्ये 36 धावा. सामना काही दूर नाही, कुठल्या बाजूने सामना फिरू शकतोय. एखादं चांगली फटकेबाजी झाली तर कोलीवाडा संघसुद्धा जिंकू शकतो आणि चांगली गोलंदाजी अशाच प्रकारे झाली तर वाशीगाव संघाला मोठी संधी या सामन्यामध्ये जिंकण्याची आहे. पण क्रिकेट जर तरचा खेळ नसून प्रत्यक्ष मैदानावर काय घडतं याला महत्त्व दिलं जातं. मैदानावर तो जिंकतो जे सक्षम मनानं उतरतं, आपल्या मनगटाची ताकद मैदानावर पास करतो, दाखवत असतो. आणि आपलं खेळ करताना बुद्धी चातुर्याचा वापर सुद्धा तितका महत्त्वाचा असतो. समोरचा गोलंदाज काय करतो आणि मला काय करायचं आहे, एकदा फलंदाजाला समजलं ना की त्यातून तुम्हाला विजयाचा मार्ग सापडत असतो. नवीन फलंदाज येते अजय कोळी. कोळी बांधव सर्व आहेत. अजय कोळी येते खेळण्यासाठी. सागर कोळी त्याला साथ देण्यासाठी. एक या धावसंख्या खेळते. एकच चेंडू खेळला सागर. त्याच्या वाट्याला एक चेंडू. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झाला आहे. 8 चेंडूमध्ये एक चेंडू त्याच्या वाट्यामध्ये आला आहे. संघाची धावसंख्या धावपला बघायला मिळते ती 10 आणि चेंडू बाकी आहे 16. 16 चेंडूमध्ये 36 धावा. चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये आला आहे. विकेट घेतला इथं वाशीगाव संघाने. त्यामुळे सामन्यामध्ये एक रंगतदार आणि रंजकता त्यांनी वाढली. चांगला टप्प्यावर गोलंदाजी करतात आणि त्याचा फायदा सातत्याने त्यांना होतोय. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. हाफ टॅकर चेंडू होता पण पडल्यानंतर आणखी बाहेर निघाला. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू जातोय. निर्धाव सातत्यानं जाणारा निर्धाव चेंडू दबाव वाढणं. 15 चेंडू आणि 36 धावा. 15 चेंडूमध्ये 36 धावा. अशा प्रकारचा सामना आत्ता मात्र मैदानात बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या खूप बाहेर जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. पप्पू सर यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव आणखी जोडली जातं. एका धावाने संघाचा धावपलक खाल्ला जातोय. 11 धावा धावपलक 11 धावा धावपलक लागल्या जातात. ओके 11 धावा धावपलक लागल्या जातात. यावेळी मोठा फटका सजवला आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथं. फलंदाज होतोय झेलबाद.
पाटणोली दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक सुद्धा होईल. 11 धावा धावफलकावर लागला जातात. 46 धावांचा पाठलाग करायचा. पीटूचं दुसरं षटक, पहिला षटका या षटकाची सुरुवात चांगली झाली, चौकाराने झाली होती, पण त्यानंतर विकेट, चिरो आणि पुन्हा एकदा विकेट अशा प्रकारे बघायला मिळतं. आपला व्हाईट चेंडूमध्ये एक पडला होता. 11 धावा पहिल्यामध्ये आल्या त्या 6. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा मोजल्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी, ज्याप्रमाणे योगेश भगतने गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी हितेश करतोय आणि 2 सफलता त्याला प्राप्त झाल्यात. काय गोलंदाजी चालली, अप्रतिम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. मोहात पडते फलंदाजांना, मोह कोलीवाड्याच्या फलंदाजांना मोहामध्ये तो पडतोय. रणजित कोळी आलाय. आता मधली फली मैदानामध्ये येताना दिसतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये येतोय. रणजित खेळण्यासाठी येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, नियंत्रित गोलंदाजी करतोय. आणि जेव्हा नियंत्रित गोलंदाजी करतो ना, ते धावफलक किती छोटा असो त्याचं तुम्ही रक्षण करू शकता, हे इथं सध्या तरी दाखवत आहे. सध्या सामन्यामध्ये आपण बघितलं पुढे काय होईल ते माहिती नाही, पण सध्या वाशीगाव संघ ड्रायव्हर शीटवर बसला, कारण समोरच्या संघाचे 4 फलंदाज त्यांनी बाद केला आहे. स्विच हिटचा प्रयत्न करता फास्ट डिलिव्हरी टाकली होती. मगाशी चेंडूचा वेग कमी केला होता, आता वेगवान चेंडू फेकला होता. आणि अशाच प्रकारचे मारे सातत्याने करत असतात. 2 षटकं संपली जातात. पहिल्या षटकामध्ये आल्या 7, या षटकामध्ये आल्या अवघ्या 5, म्हणजे 2 षटकामध्ये धावा जमवल्यात त्या मोहा कोळीवाडा या संघानं फक्त 11 धावा. आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये निर्णायक विजयासाठी आणखी त्यांना 35 धावांची गरज असेल. 35 धावांची गरज आहे. 11 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या. पहिल्यामध्ये 6, यामध्ये 4, यामध्ये 5. पहिला चौकारानंतर फक्त वाईटची 1 धाव, एकूण 5. 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. 35 धावा आणखी जमावायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 35 धावा, 18 चेंडू, 35 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. दरम्यानच्या काळात आपण बघतोय नाणेफेक होते. ओवली विपक्ष पाटणोली या 2 संघाच्या दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी नाणेफेकी करत आहेत. सन्माननीय अतिथी यांच्या शुभहस्ते नाणेफेकी होताना दिसत आहे. ओवळा संघानं नाणेफेकी जिंकलेले आहे. त्यांचा निर्णय लगेचच ते जसा मॅच संपेल तसं मैदानात आणतील. 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूमध्ये 35. योगेशला पुन्हा एकदा आणले जात आहे. यावेळी बॅटची कडा घेऊन चेंडू होते फरार. मिळतोय नशिबाचा हा चौकार. 4 धावा धावफलकावर लागल्या जातात. 15 धावा धावफलकावर लागल्या जातात. 15 धावा. नशिबाची आपण व्याख्या करू शकत नाही. नशिबाचा फक्त ने फक्त आपण अनुभव घेऊ शकतो. सध्या जो अनुभव घेतला आहे मोहा कोलीवाड्याच्या सर्व दर्शकांनी, त्यांच्या खेळाडूंनी आणि त्यांच्या चाहत्यांनी, जो निश्चितच महत्त्वाचा चौकार आला आहे. 4 धावा मिळतात. येणारे 17 चेंडूमध्ये 31 धावा. चांगली गोलंदाजी योगेश भगत यांच्या वेळी चकवा दिला होता. फलंदाजाला अडचणीत आणलं होतं, पण नशिबाची साथ मिळाली, चौकार मिळाला. 17 चेंडू 31 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. जबरदस्त सामना बघायला मिळतो आहे. फायटिंग मॅच. यावेळी फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने मारला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू पाठवेल का, पण क्षेत्ररक्षक उत्तम दर्जात झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सक्सेस होतात. 2 धावा मिळाल्या जातात. 2 धावा धावफलकावर आणखी ॲड केल्या जातात. 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. आणि आत्ता चेंडू बाकी असतील ते 16मध्ये 29. 16मध्ये 29 एका बाजूला लढतोय. सागर कोहली ओपनिंगला आलाय. 3 चेंडू खेळलाय. 7 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. क्षमता आहे त्याच्यामध्ये, लढावं लागेल त्याला. सागरासारखं मोठं मन त्याला करून या सामन्यामध्ये मोठी खेळी त्याला करावी लागेल. येणारे 16 चेंडू बाकी आहेत. 16 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. मोठा फटका, प्रहार केलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे दर्शक बनेल. चेंडूला पाठवलाय सीमा रेषाबाहेर. षटकार. काही दर्जेदार चेंडू बघितला त्याने. चेंडू त्याच्या पाल्यामध्ये आहे, त्याच्या जवळ त्या स्लॉटमध्ये आहे आणि चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये त्याने फेकून दिलाय. येणारे 15मध्ये 23. काय होते बघा. 2 चेंडू त्याच्या 2 झेल त्याचे सुटले. पहिल्या चेंडू त्याचा झेल सुटला होता, नंतर सुद्धा जो झेल सुटला त्याचा, मगसुद्धा झेल सुटून चौकार गेला. त्यानंतर मिळालेल्या नशिबाचा फायदा कसा उठवावा हे मात्र सागर कोहलीने दाखवलं आहे. आणि काय घडते क्रिकेट, मगाशी बघते 2 षटकं संपली. 2 षटकांमध्ये धावा आल्या 11 आणि तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली या 3 चेंडूमध्ये धावा आल्या 12. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट कधी बदलेल ते सांगू शकत नाही. मैदानाचा खेळ कधी बदलेल ते सांगू शकत नाही. ते सध्या आपण बघतोय अर्धा टप्पा पार केला. 23 धावा धावफलकाला म्हणजे अर्धा वर येऊन ठेवल्या. आणि षटकांचा विचार केला तर म्हणजे अर्धी षटकंसुद्धा संपलीत. अर्धी षटकं संपलीत, अर्धा पल्ला गाठला आणि अर्धा षटकं बाकी आहेत. त्यामध्ये
15 चेंडू आणि 23 धावा. 15 मध्ये 23 म्हणून 15 मध्ये 23 काढायचे. गणित सोपं आहे, साधं आहे. म्हणजे दोन्हीकडे आता बॅलन्स सामना आहे. मगाशीपासून वाशिगाव वरचढ होतं, आता थोडासा मोहा संघ आलाय. चांगला फटका इनसाइड द आउट, डीपवर क्षेत्ररक्षक तिथं लावलाय. त्यांनी क्षेत्ररक्षक लावले. दुसरी धाव घेण्याचा इथं प्रयत्न केला जातोय आणि इथं फलंदाज होईल धावबाद. इथे दुसरी धाव घेण्याची गरज होती का हा प्रश्न विचारला जाणार आहे. कारण आतापर्यंत फलंदाज बाद होत गेलेत आणि 14 मध्ये 22 कारण तुमच्याकडे विकेट सुद्धा एका बाजूने जात आहेत. 14 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडूमध्ये 22. रणजित कोळी सुद्धा 2 चेंडू खेळला. 2 चेंडू खेळत असताना एक सुद्धा धाव त्यांना जमवलं नाही. 0 धावसंख्येवर बाद झालेत. आतापर्यंत बघितलं या इनिंगमध्ये दुसरा असा खेळाडू तो 0वर बाद झाला आहे. तिसरा फलंदाज म्हणजे 3 फलंदाज असे त्यांनी काही करू शकले संघाला, पण एका बाजूने लढतोय सागर कोहली. लढावं लागेल, भिडावं लागेल, मैदानावर गरजावं लागेल. आपला खेळ तुला दाखवावा लागेल, मनगताची ताकद, आपली नजाकत तुला दाखवाय पेश करावी लागेल. ही क्रिकेटची मैफिल आहे, ज्या तुला ताकदीनं सादर करावी लागेल. येणारे 14 चेंडू बाकी आहेत. 14 मध्ये 22. 14 चेंडू 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडूमध्ये 22 धावा. यावेळी चेंडूचा अक्षरशः पाठला केला होता. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू जातो निर्धाव. दरम्यानच्या काळात आमचे मित्र संदेश शेळके यांचं आगमन झालं, त्याचं मनापासून मी स्वागत करतोय. 23 मध्ये 22, 13 मध्ये 22, 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावांची गरज. चांगला चेंडू टाकला होता. धावसंख्येला थोडासा आळा देण्याचा प्रयत्न करतो योगेश. चांगलं गोलंदाज आहे, चांगली क्षमता त्याच्याकडे आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू फेकला होता. यावेळी वेग बघायला मिळाला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकून पुन्हा एकदा वाशिगावला सामन्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आता चेंडू बाकी असतील 12 चेंडूमध्ये 22 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागं तुम्हाला 11 धावा विजयासाठी जमावं लागतील. ते मोहक कोलीवाडा या संघाला. चांगली स्पर्धा, चांगला सामना आपण बघतोय. सामना इथं अडकलेला आहे. दोन्ही संघ विजयासाठी धडपडत आहेत, प्रयत्न करत आहेत. सक्सेस तोच होईल जो आपली क्षमता 100% साजर करील. 100% योगदान जो संघ देईल, मग फलंदाज असो, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक, तोच संघ इथे विजय होईल. मोहक कोलीवाडा संघाला फलंदाजीमध्येच आपलं 100% योगदान द्यावं लागेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 22 धावा. प्रत्येक षटकामागं तुम्हाला धावा जमावं लागतील त्या 11. चांगला सामना, चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय सामना. इथून सामना कुणाच्याही बाजूनं जाऊ शकतो. एखाद दुसरा मोठा फटका, 2 मोठे फटके सामन्याला कलाटणी देऊ शकते. मोहा कोलीवाड्याच्या बाजूनं जाऊ शकतोय. तर 1-2 विकेट्स इथं पुन्हा एकदा वाशिगावला या सामन्यामध्ये परत आणून ठेवतोय. सामन्यामध्ये ज्या स्थितीमध्ये होता 2 चेंडू योगेशने निर्धाव फेकले आणि सामन्यामध्ये पुन्हा बॅलन्सची आणली. बॅलन्स केला सामना. गोलंदाजीमध्ये बदल होत आहे. नितीन सुतार येत आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक फेकण्यासाठी येते. सांघिक 4थं षटक. 12 चेंडू 22 धावा. समीकरण असं अडकलं आहे. एका बाजूला सुयश कोहली आणि दुसऱ्या बाजूला सागर कोहली. डावखुऱ्याचा गोलंदाज हा जमीन खेळून काढलाय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडा गडबडलाय. संधीचा फायदा, प्रत्येक संधीचा फायदा उचलला जाणार. 2 धावा जोडल्या जातात आणि आता चेंडू येतील बाकी असतील 11 मध्ये बनायचे आहेत 20. चांगला सामना बघायला मिळते. प्रेक्षकांना आवडीचा सामना सध्या मैदानावर आहे. रणनीती दोन्ही संघांची साफ आहेत. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ धडपडत आहेत. डाव्या हाताचा हा फलंदाज. नेक्स्ट बॉल. यावेळी स्लोवर डिलिव्हरी, गती परिवर्तन केलं होतं. मगाची फास्ट डिलिव्हरी टाकली होती. त्याला माहिती आहे यावेळी फलंदाजाची मानसिकता काय. जोरदार मारण्याचा प्रयत्न करेल. ती मानसिकता हिरून त्यांनी प्रहार केला. चेंडू जातोय निर्धाव. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. सागर कोहली नॉन स्ट्राईक एंडला आहेत. तो बघतायत माझ्याकडे स्ट्राईक कसे येईल. 10 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू फेकला होता. चेंडू पुश केला आहे. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पकडतोय. एकच धाव मिळेल. एका धाव समाधान मानलं जातं आहे. कारण सागरला माहिती आहे आता चेंडू संपत आलेत. स्ट्राईक माझ्याकडे घ्यायचे आहे. सामना जर फिनिश करायचा असेल तर ग्रेट फिनिशर मला व्हावे लागेल. येणारे 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 9 चेंडूमध्ये 19 धावा. काय दर्जेदार सामना. 45 धावा काढल्या होत्या. त्या 45 धावांचा पाठलाग करत असताना कोलीवाडा संघ सध्या अडचणीने सामोरे जातोय तर वाशिगाव संघ त्यांच्यापुढे अडचण निर्माण करते. विजयाचा रस्ता ते आपल्या बाजूनं चोखाळण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगला सामना, चांगले क्रिकेट आपण बघतोय. चांगली स्पर्धा जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून आपण बघत आहोत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये 19 धावा खेळण्यासाठी तयार. सागर कोहली टाकला चेंडू
पुन्हा एकदा गती प्रदान हा हलक्या हाताने चेंडू फेकला होता, पडल्यानंतर चेंडू स्विंग केलाय, बोटं फिरतो चेंडूवर आणि जेव्हा जेव्हा चेंडू स्विंग होतं ना तेव्हा तेव्हा खेळाडूला खेळण्यास फार मोठ्या अडचणी निर्माण होतात. पुन्हा एकदा या चेंडूने दाखल 8 चेंडू आणि 19 धावा. प्रत्येक निर्धाव जाणारा चेंडू दबाव वाढवणारा आहे तो मोहा कोलीवाडा या संघावर. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव सातत्याने पडतात. 8 मध्ये 19. यावेळीचा चेंडू चांगला फटका मारलाय, अतिशय चांगला दर्जेदार फटका. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. सागर कोहली जय आणि पराजयामध्ये आता उभा आहे तो सागर कोहली. त्याला माहिती आहे मै हूं ना, मला या मैदान करावं लागेल. 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू महत्त्वाचा असेल. या चेंडूवर काय घडेल, या चेंडूवर जर कमी धावा आल्या, 1 धाव आली तर शेवटच्या षटकामध्ये 14 राहतील, 4 आल्या तर 11 राहतील आणि जर कदाचित 1-2 आली तर सामना पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये राहील. कारण 7 चेंडूमध्ये 14 15 धावांची गरज आहे. 7 मध्ये 15 मोठा फटका आला तर मोहा कोलीवाडा या संघाच्या बाजूने सामना जाईल. पण चांगला चेंडू पुन्हा एकदा तसाच प्रकारचा फटका. काय जबरदस्त फलंदाजी चालू आहे. क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे. चेंडू पकडला जातो आहे. या चेंडूवर फक्त न फक्त मिळल्या जातात त्या 2 धावा मिळतात. 2 धावा मिळाल्या जातात. चांगली फलंदाजी बघायला मिळाली. सागर कोहलीची झुंजतोय मैदानावर. एकटा टायगर याप्रमाणे लढत देतोय वाशीगावच्या गोलंदाजा समोर, या तोपखान्यासमोर एकटा मात्र लढताना दिसतोय. इतर फलंदाज येतात जातात पण आता सर्वांना त्याला साथ द्यावी लागेल. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये निर्णायक विजयासाठी धावा जमवायच्या आहेत. त्या 13 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6, दुसऱ्यामध्ये 5, तिसऱ्यामध्ये 13, चौथ्यामध्ये 9, तर आता 5व्या षटकामध्ये विजयासाठी धावा जमवाव्या लागते 13. चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन वाढवणारा सामना या मैदानावर बघायला मिळतोय. शेवटचं षटक कोण हाताळणार, शेवटच्या षटकामध्ये काय होणार, त्याचा आता आपण दर्शन या सामन्यामध्ये घेणार आहोत. येणारे 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्यामध्ये बघितलं 45 धावांचं रक्षण करत असताना काय गोलंदाजी केली. पहिला षटक जे टाकलं योगेशने अप्रतिम षटक टाकलं होतं. 2 फलंदाजांना बाद केलं, 6 धावा दिल्या. दुसरं षटक बघलं हितेशनं जबरदस्त षटक टाकलं, या षटकामध्ये धावा दिल्या 5. योगेश भगतने पुन्हा तिसरं षटक टाकलं, त्यामध्ये 13 दिल्या. आणि मग 4थ्या षटकामध्ये आल्या नितीन सुतारच्या फक्त 9. आता रितेश आहे गोलंदाजीवर. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. कुठल्याही बाजूने सामना जाऊ शकतो. स्टेबल सामना. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, फलंदाज होतोय झेलबाद. फलंदाज झेलबाद होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याचं कार्य होतं समोर असलेला सागरला 1 धाव करून स्ट्राईक देणं. तो ज्याप्रमाणे खेळतोय ना, पण इथं तसं काही घडलं नाही. सुयश कोहली मोठा फटका मारण्याच्या नादात त्यांची बॅटची कडा घेऊन गेले. विकेटकडे चांगलं काम केलं. 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये 13 धावा. सामना अद्याप काही संपलेला नाही. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. कुठल्याही क्षणी काही घडू शकतं. अनेक वेळा क्रिकेटनं बघितलं आहे, दर्शकांना सुद्धा माहिती आहे. अनेक वेळा त्यांनी अशा प्रकारचे अनुभव घेतलेला आहे. पण त्या यावेळी मैदान वेगळं आहे, गोलंदाज वेगळे आहेत आणि फलंदाजसुद्धा वेगळे आहेत. येणारे 5 चेंडूमध्ये 13 धावा. 5 चेंडूमध्ये 13 धावा. नवीन फलंदाज जोगेंद्र कोहली 8व्या क्रमांकावर येते. जोगेंद्र कोहली येतोय. पहिल्या क्रमांकाला सागर कोहली अद्याप नॉन स्ट्राईक येणला आहे. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून झुंजला येतो मैदानावर. इथं वाशीगाव संघाच्या तोफखान्यापुढं त्यांनी नतमस्तक झाला नाही, त्यांनी छातीपुढे काढून लढला येतो आणि अद्याप तो नाबाद आहे. तो जोवर मैदानात आहे, सामना जिंकण्याची कोलीवाडा संघाला संधी आहे. पण ज्याप्रमाणे या गोलंदाजांना पहिला चेंडूची फेकी केली रितेशने, त्याच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे 13 धावांचं रक्षण करण्याचं. 5 चेंडू आणि 13 धावा. यावेळचा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न करतात. काय क्रिकेट चाललं आहे. मला वाटतं समोरचा फलंदाज जो पहिल्या चेंडूपासून आला आहे त्याला स्ट्राईकपासून वंचित ठेवते आणि त्याला जितका स्ट्राईक पण वंचित ठेवणार ना, तुम्हाला हा सामना जिंकणं कठीण जाणार आहे. चांगली अप्रतिम गोलंदाजी रितेशी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आता 4 मध्ये 13. यावेळी पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी केली जात आहे. चेंडू जात आहे तो निर्धाव चेंडू. किपरने जर चेंडू स्टॉप केला तर धाव नाही. आणि नॉट आउट. आयोजकांच्या जे नियमावली आहे त्यानुसार नॉट आउट आहे. बॉल स्टॉप केला तिथं खेळ संपला जातो आहे. ओके. 3 चेंडूमध्ये 13. असं वाटलं होतं 6 मध्ये 13 आवश्यक असताना सागर कोहली यांना स्ट्राईक मिळेल का,
पण ती मिळाली नाही. 3 चेंडू 13. काय गोलंदाजी रितेश. पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी करतोय. मिळाले संधीचा तो निश्चितच सोनं करतोय. यावेळी आडव्या बॅटने चेंडू मारला. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक धाव पूर्ण केली जाते. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. खेळण्यासाठी सागर कोले आहे. आतापर्यंत क्षमतेने तो लढला आहे. शेवटच्या क्षणाला फार मोठी जबाबदारी आहे. 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 षटकार ठोकावे लागतील त्या सागर कोहलीला. पण जो रितेश गोलंदाजी करतोय, ज्या अचूक टप्प्यावर अचूकतेवर दिशा आणि नियंत्रणी गोलंदाजी करतोय, तशाच प्रकारचा एखाद चेंडू जरी टाकला तरी त्यांचं काम सुकर होईल. विजयाच्या जवळ ते सध्या पोहोचल्याने विजयावर त्यांची मोहर लागली जाईल. पण काय केलं, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. सागरच्या मनात काय ते निश्चित कोणी जाऊ शकत नाही. निश्चित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल. 2 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 12 धावांची गरज. 45 धावांचं रक्षण करताना काय गोलंदाजी झाली. सुपर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र उचली घेतोय. चेंडू जाते निर्धाव. 1 मध्ये आता 12. एखादा चमत्कारच आता या सामन्यामध्ये कोलीवाडा संघाला जिंकू देऊ शकते. पण सागर कोहलीचं कौतुक होईल. तू लढलास मैदानावर, एकाकी झुंज दिलीस. इतर फलंदाजांनी तुला साथ दिली. विशेष म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तुला फक्त 2 चेंडू खेळायला मिळाले. हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं जय आणि पराजयाचं जे विश्लेषण केलं जाईल ना, तर या गोष्टीचा सुद्धा विचार कोलीवाडा संघ करेल. आता 1 मध्ये फक्त बनवायचे आहे. तुम्हाला 1 चेंडू फक्त टाकायचा आणि 12 धावा जमायच्या. जे जवळजवळ अशक्य वाटते. पण क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. काही घडू शकतोय. बऱ्याच वेळेला बघितलं आपण. 1 मध्ये 12. पण इथं तोच पुन्हा एकदा इतिहास या मैदानावर घडेल का. गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल. चांगला चेंडू टाकलाय. बॅटची कडा घेऊन जातोय आणि चेंडू जातोय निर्धाव. जबरदस्त षटक फेकलं. शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची गरज असताना फक्त 1 धाव दिली. आणि अशा प्रकारे या स्पर्धेतला पहिला विजय संपादन केला आहे ध्रुवी 11 वाशीगाव संघानं. महासंघाला विनंती आहे की आयोजकांशी संपर्क साधा आपण. ओके, धन्यवाद, थँक्यू. आणि सामन्याचा सामनावीर आमचे उत्कृष्ट गुणलेखक रोहित म्हात्रे यांच्याकडून आमचा अहवाल येईल. या सामन्याचा सामनावीर कोण असेल तो अहवाल तुमच्यापर्यंत पोचवेल. मोहा कोलीवाडा संघाचं आभार. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. वाशी गाव